Hello student, topic number 9, final account of proprietary concern, and practice problem number 7. Following are the closing trial balance of Deepak and Company. Prepare trading account and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. Ledger balance of Mr. Deepak and Company as on 31st March 2019. Particulars. इथे आता जो ट्रायल बॅलन्स दिलेला आहे हा ट्रायल बॅलन्स फक्त बॅलन्सिंग दिलेलं आहे, तिथे डेबिट आणि क्रेडिट असं नाही आहे बघा. बँक असेट्स, बिल्स पेबल, लायबिलिटी, फर्निचर असेट्स, कमिशन रिसिव्ड, प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट, स्टॉक, ट्रेडिंग अकाउंट डेबिट, बिल्डिंग असेट्स, वेजेस, ट्रेडिंग अकाउंट डेबिट, क्रेडिटर्स, लायबिलिटी, बॅड डेब्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट, RDD, list from bad debt, sales return, list from sales, capital, liability, insurance premium, profit and loss debit. 1st April 2019 to 31st March 2019 चा इन्शुरन्स प्रीमियम पेड आहे, म्हणजे जे इंटरनल ॲडजस्टमेंट दिसते. आणि आपलं इयर आहे 31st मार्च 2019ला एंड झालं आहे, म्हणजे 3 मंथचाच प्रीमियम करंट इयरचा पेड आहे आणि रिमेनिंग जो आहे तो प्रीपेड दिसतो आहे. जो प्रीपेड असेल तो आपल्याला लेस करायला लागेल. सॅलरीज, प्रॉफिट अँड लॉस डेबिट, बँक लोन, लायबिलिटी, सन्ड्री एक्सपेन्सेस, प्रॉफिट अँड लॉस डेबिट, इंटरेस्ट पेड, प्रॉफिट अँड लॉस डेबिट, मशिनरी असेट्स, सेल्स, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट, परचेस, ट्रेडिंग अकाउंट डेबिट, डेप्टर्स assets, purchase returns less from purchase, cash in hand, assets. Adjustment. Closing stock was valued at rupees 60,000. First effect, trading account credit, and second, assets. An amount of rupees 3,000 is still to be received on account of commission. आउटस्टँडिंग दिसते बघा इथे. आउटस्टँडिंग आहे म्हणजे आता तुमचा एक जो कमिशन रिसिव्ड दिसतोय ज्यामध्ये ॲड दिसणार आउटस्टँडिंग कमिशन. सेकंड इफेक्ट असेट्सला. प्रोविजन फॉर डिस्काउंट ऑन डेप्टर्स अँड प्रोविजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स आर टू बी क्रेडिटेड 2% अँड 3% रिस्पेक्टिवली. डेप्टर्स आणि क्रेडिटर्सवर आपल्याला काय दिसतंय ॲडजस्टमेंट आहे. लेस फ्रॉम डेप्टर्स, लेस फ्रॉम क्रेडिटर्स. अँड सेकंड इफेक्ट डेप्टर्समध्ये लेस केलेला इफेक्ट दिसणार आहे प्रॉफिट अँड लॉस डेबिटला, क्रेडिटर्सला केलेला इफेक्ट दिसणार आहे प्रॉफिट अँड लॉस क्रेडिटला. अमाऊंट ऑफ फर्निचर इज टू बी रिड्यूस बाय 4,500. फर्निचरची जेवढी अमाऊंट आहे ती 4,500 एवढी डेप्रिसिएट झाली आहे. अँड बिल्डिंगची 10% डेप्रिसिएट झाली आहे, ज्याचे दोन्ही इफेक्ट सेकंड इफेक्ट याचे प्रॉफिट अँड लॉस डेबिटला दिसणार. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, सॅलरी रुपीज 4,000, वेजेस रुपीज 1,500. Add in respective expenditure and second effect liability side. आता आपण मार्किंग करायला राहिले आपलं बघा, ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्याला आपण मार्किंग करायची. ॲडजस्टमेंट आहे कशावर, फर्निचरवर आहे इथे ॲडजस्टमेंट. नंतर कमिशनवर तर आहे, बिल्डिंग, वेजेस, creditors, another side salary, debtors. एवढ्यावर ॲडजस्टमेंट आहे, आपण ते सॉल्व करत असताना. बँक असेट्समध्ये ना ती करंट असेट्स आहे. फिक्स असेट्ससाठी जागा ठेवतो. बँक रुपीज 30,000 आउटरला. नेक्स्ट बिल्स पेबल, लायबिलिटी, बिल्स पेबल 7,500. फर्निचर, फिक्स असेट्स,
19,500 ॲडजस्टमेंट आहे, आपण जागा ठेवूया 19,500. कमिशन रिसिव्ड इन्कम आहे, प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट सेट. ग्रॉस प्रॉफिटसाठी आता जागा ठेवूया, त्यानंतर घेऊया बाय कमिशन रिसिव्ड. कमिशन रिसिव्ड ॲडजस्टमेंट आहे, अमाऊंट इनरला लिहूया 3,000. नेक्स्ट स्टॉक, ओपनिंग स्टॉक टू ओपनिंग स्टॉक. $27,000. बिल्डिंग फिक्स असेट्स $37,500. ॲडजस्टमेंट आहे, आपण जागा ठेवतोय. नेक्स्ट वेजेस, परचेससाठी थोडीशी जागा ठेवूया, त्यानंतर घेऊया वेजेस. ॲडजस्टमेंट आहे इनरला 7,500. नेक्स्ट क्रेडिटर्स, क्रेडिटर्सवर ॲडजस्टमेंट आहे, इनरला घेऊया 37,500. बॅड डेट, इनडायरेक्ट एक्सपेन्सेससाठी जागा ठेवतोय बॅड डेट टू बॅड डेट. इनरलाच घेऊया 4,500. नेक्स्ट RDD ओल्ड. आता या ठिकाणी ॲडजस्टमेंटमध्ये आपल्या लक्षात आलं आहे न्यू बॅड डेट नाही आहे, न्यू RDD नाही आहे, डायरेक्टली ओल्ड RDD आपण लेस करूया. कारण या ठिकाणी बघा न्यू बॅड डेट डेबिट बॅलन्स आणि ओल्ड RDD ओल्ड बॅड डेट ही जी आहे ती आपली ओल्ड बॅड डेट आहे, ज्याचा बॅलन्स हा नेहमी क्रेडिट असतो, डेबिट असतो, आणि ओल्ड RDDचा नेहमी बॅलन्स हा क्रेडिट असतो. पण या ठिकाणी न्यू बॅड डेटची अमाऊंट आहे 4,500 आणि ओल्ड बॅड डेटची अमाऊंट आहे 4,500 अँड ओल्ड RDDची अमाऊंट आहे 3,000. म्हणजे या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला ओल्ड बॅड डेट मोठी दिसते आणि ओल्ड RDD शॉर्ट लहान दिसते, म्हणून मोठ्यामधून लहान आपण मायनस करणार. जो RDD इथे क्रेडिटला असणार होता, जो आपण डेबिटला घेतो आहे म्हणून साईन चेंज होणार आणि ॲड होणार नाही, तर तो लेस होणार. लेस RDD इन ब्रॅकेट ओल्ड 3,000 असं आपण डायरेक्टली घेऊ शकतो आहे. पण याच ठिकाणी ही ओल्ड बॅड डेट आहे, जर ॲडजस्टमेंटमध्ये न्यू बॅड डेट न्यू RDD मिळाली असती तर यामध्ये ती ॲड झाली असती ओल्ड बॅड डेटमध्ये आणि त्यानंतर हा RDD लेस केला असता 1,500. सेल्स रिटर्न्स, सेल्समधून लेस होणार बाय सेल्स लेस रिटर्न इनवर्ड. सेल्स रिटर्न म्हणजे रिटर्न इनवर्ड 1,500. सेल्स मिळाला की आपण पोस्ट करूया. नेक्स्ट कॅपिटल 1,20,000. इनरला घेणार 1,20,000. इन्शुरन्स प्रीमियम टू इन्शुरन्स प्रीमियम. इनरलाच घेऊया कारण ॲडजस्टमेंट दिसते बघा, इंटरनल ॲडजस्टमेंट 18,000. आता इंटरनल ॲडजस्टमेंट काय सांगितले, 1 एप्रिल
1 जानेवारी 2019 टू 31 मार्च 2019चा इन्शुरन्स प्रीमियम पेड केलेला दिसतो आहे. आता हा जो पिरियड आहे या पिरियडचा इन्शुरन्स प्रीमियम पेड केला आहे म्हणजेच काय तर 31 मार्च नंतर 1 एप्रिल 2019 टू 31 डिसेंबर 2019चा प्रीपेड आहे. मग प्रीपेड आहे म्हणजेच किती मंथचा, फक्त 3 मंथचाच करंट पिरियडचा आहे, रिमेनिंग 9 मंथचा हा ॲडव्हान्स पेड झालेला आहे. मग 18,000मधून 3 मंथचाच पिरियडचा आपण जो काय असेल तो आपण करंट इयरचा दाखवणार, रिमेनिंग प्रीपेड आहे तो मायनस करणार. म्हणून 9 मंथचा यामधून मायनस करूया. लेस प्रीपेड 18,000 इंटू 3/12 13,500चा प्रीपेड आहे, करंट पिरियडचा आहे 4,500. तर हा जो प्रीपेड इन्शुरन्स आहे ज्याचा सेकंड इफेक्ट होणार आहे ॲडजस्टमेंटमध्येच घेऊया. प्रीपेड इन्शुरन्स 13,500. प्रीपेड इन्शुरन्स घेतला आपण 13,500. ओके. नेक्स्ट सॅलरीज, indirect expenses, सॅलरीज आहे किती 30,000. इनरला घेऊया, ॲडजस्टमेंट आहे त्याच्यावर. नेक्स्ट बँक लोन, बँक लोन लॅबिलिटीमध्ये आहे ना, बँक लोन 30,000. sundry expenses, $7,500. Next interest paid, पेड म्हणजे जो अलाउड आहे तोच 1,500. तर तुम्ही म्हणाले जागा का ठेवलेली, मी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जे आहेत ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस लिहिण्यासाठी जागा ठेवलेली, नंतर बॅड डेट घेतलेला होता. आता जे आपल्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मिळत आहेत ते आपण लिहून घेतो आहे. मशिनरी $25,500, ॲडजस्टमेंट नाही आहे, डायरेक्ट आउटरला. सेल्स लिहिले आपण, फक्त अमाऊंट लिहायची आहे सेल्सची 96,000. 96,000 मायनस 1,500, 94,500. नेक्स्ट परचेसेस, 2 परचेसेस. मी अगोदरच प्रॉब्लेम रीड करत असताना सांगितले त्याचं पोस्टिंग कुठल्या साईडला जाणार आहे, ते प्रत्येक ॲटमचं पोस्टिंग कुठे जाणार आहे ते मी सांगितलेलं आहे, त्यानुसार पोस्टिंग करा. अदरवाईज जर तुम्हाला कन्फ्युजन वाटत असेल तर तुम्ही स्पेसमेन त्या ठिकाणी टेक्स्टबुकमध्ये असणारा स्पेसमेन ओपन करून ठेवू शकता. डेप्टर्स $31,500. Purchase return 3,000. $42,000 minus 3,000, 39,000. Cash in hand
इथे घेतलं तरी चालेल. कॅश इन हँड 16,500. ट्रायल बॅलन्स संपलाय. आता आपण ॲडजस्टमेंट करूया. क्लोजिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड ॲट ₹60,000. क्लोजिंग स्टॉकची ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट बाय क्लोजिंग स्टॉक ₹60,000. and second effect assets closing stock ₹60,000. Next, an amount of ₹3,000 is still to be received on account of commission. कमिशन आउटस्टँडिंग आहे. या ठिकाणी आहे कमिशन लिहिलेलं. ॲड आउटस्टँडिंग कमिशन 3,000 झाले 6,000. आता ह्याचा सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग कमिशन असेट्समध्ये $3,000. मी एक शॉर्टकट सांगितलं आहे. त्या शॉर्टकटमध्ये काय सांगितलं आहे बघा. टी फॉर्मॅट आहे आणि हा जो आपला टी फॉर्मॅट आहे टी फॉर्मॅटमध्येच आपण पोस्टिंग करतो आहे. हा आहे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. आता यामध्ये ज्या ठिकाणी आपण ॲड किंवा लेस करतो आहे, ॲड केलं आहे तर ते असे क्रॉस जाणार, म्हणजे डेबिटकडून क्रेडिटला किंवा असेट्सला, क्रेडिटकडून लायबिलिटीला किंवा डेबिटला. पण ॲड केलेलं असेल तर ते स्ट्रेट येणार, कुठल्याही साईडला असून दे स्ट्रेट येणार. फॉर एक्झाम्पल आत्ताच आपण काय घेतलेलं होतं बघा. आउटस्टँडिंग कमिशन. आउटस्टँडिंग कमिशन कुठे घेतले? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतलं आहे, क्रेडिटला घेतलं आहे. म्हणजेच इथे बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड ही आहे. क्रेडिटला जर ॲड केलं तर तो स्ट्रेट येणार, म्हणजेच कुठे आला तो? असेट साईडला आला, म्हणून असेटला आउटस्टँडिंग कमिशन दिलं आहे. जर डेबिटमध्ये आपण ॲड करत असू तर इथे स्ट्रेट येणार, म्हणजेच लायबिलिटी साईडला येणार. किंवा इथे जरी ॲड करत असू तरी इथे जरी स्ट्रेट येणार, इथे ॲड केलं तर इथे स्ट्रेट येणार. पण इथे जर लेस केलं तर असा तो क्रॉस येणार. इथे लेस असला तरी तो क्रॉस येणार. म्हणजेच डेबिट साईडला ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लेस केलं तर तो क्रॉस म्हणजेच असेटला जाणार. ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला लेस केला तर तो लायबिलिटीला जाणार. बघा आता इथे provision for discount on debtors and provision for discount on creditors are to be created 2% and 3%. debtors ला 3% आहे, less discount 2% ना. मग 2% डिस्काउंट किती येते बघा. 31,500 आहे 2%, 630. 31,500 लेस 630, 30,870. आता या ठिकाणी बघा, ही आहे आपली असेट्स साईड. मग या ठिकाणी असेट्सला इथे आपण काय केलं आहे? लेस केलं आहे, लेस डिस्काउंट म्हटलं आहे. तर इथे लेस म्हटलं आहे म्हणजेच आपण क्रॉस जाणार. क्रॉस कुठे जाणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिणार डिस्काउंट ऑन डेब्टर्स. $630. की तसंच आता क्रेडिट साईडला लेस करणार, लेस डिस्काउंट 3%. 3% किती आले? 37,500 ॲट 3%, 1,125. 37,500 लेस 1,125, 36,375. आता या ठिकाणी बघा आपण कुठे केलं आहे? लायबिलिटीमध्ये लेस केलं आहे. मग आता ह्या फॉर्मॅटमध्ये काय येतं आहे? लायबिलिटीमध्ये जर तुम्ही लेस केला असाल तर क्रॉस जाणार, म्हणजेच क्रेडिट साईडला.
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. जसं की मी सांगितलं आहे, ज्या वेळेला आपण लेस करतो तेव्हा त्याचा इफेक्ट क्रॉस जातो आहे, ज्या वेळेला ॲड करतो तेव्हा त्याचा इफेक्ट स्ट्रेट येतो आहे. लायबिलिटीमध्ये आपण काय केलं आहे, लेस केलं आहे, मग क्रॉस कुठे जाणार, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. हा शॉर्टकटसाठी आहे, ज्यांना ॲडजस्टमेंट लक्षात राहत नाही त्यांच्यासाठी. बाय डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. $1,125. Next, amount of furniture is to be reduced by 4,500. फर्निचरची अमाऊंट 4,500 एवढी रिड्यूस झाली आहे. म्हणजेच काय झाली आहे ती रिड्यूस, म्हणजेच डेप्रिसिएट झाली आहे. डेप्रिसिएट किंवा रिड्यूस लिहू शकतो आपण. 19,500 लेस 4,500 15,000. आता ह्याचं पोस्टिंग इथे आपण असेट्समध्ये लेस केलं आहे. इथे बघा असेट्समध्ये लेस केलं आहे, म्हणजे इथे लेस केलं आहे, तर क्रॉस होऊन जाणार कुठे, याच मेथडने प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. 2 डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. इनरला घेऊया, अजून एक आहे आपल्याकडे डेप्रिसिएशन. दुसरं डेप्रिसिएशन काय बघा, बिल्डिंग बाय 10% लेस डेप्रिसिएशन ॲट 10%. 37,500 लेस 10%, 3,750. 37,500 लेस 3,750, 33,750. आता याचा इफेक्ट सेम. बॅलन्स शीटला असेट साईडला आपण लेस केला आहे, म्हणजेच तो जाणार आहे क्रॉस. लेस म्हणजेच क्रॉस आहे आणि प्लस म्हणजे स्ट्रेट आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग 3,750. 4,500 प्लस 3,750 8,250. अँड लास्ट ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सॅलरी ₹4,000. सॅलरी आउटस्टँडिंग म्हटलं की ते कधीही तुम्हाला आउटस्टँडिंग दिसून दे, एक्सपेन्सेस असून देत किंवा इन्कम असून देत, आउटस्टँडिंग म्हणजे ॲडच होणार. ॲड आउटस्टँडिंग 4,500. 4,500. 30,000 प्लस 4,500 34,500. आता या ठिकाणी आपण ॲड कुठे गेले, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ॲड केलं आहे. म्हणजेच ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, याच्या डेबिटला इथे ॲड केलं आहे. इथे ॲड केलं आहे म्हणजे स्ट्रेट येणार. कुठे हे काय आहे, लॅबिलिटी. लॅबिलिटीमध्ये लिहिणार आउटस्टँडिंग सॅलरी इनरला घेऊया 4,500. अजून एक सॅलरी आउटस्टँडिंग आहे आपल्याकडे. त्यानंतर आउटस्टँडिंग वेजेस 1,500. आउटस्टँडिंग म्हटलं म्हणजेच ॲड आउटस्टँडिंग 1,500. 7,500 प्लस 1,500 9,000. आता इथे बघा शॉर्टकटमध्ये, इथे ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपण काय केलं आहे, ॲड केला, म्हणजेच आता तो स्ट्रेट येणार. स्ट्रेट कुठे आला, लॅबिलिटीला. आउटस्टँडिंग वेजेस 1,500. 4,500 प्लस 1,500 6,000. झालं. आले लक्षात कशा पद्धतीने शॉर्टकट सांगितले ते. आता आपलं पोस्टिंग सगळं झालेलं आहे, ॲडजस्टमेंट झालेले आहे. आता क्लोज करूया. 94,500 प्लस 60,000 1,54,500. बोथ साईडला 1,54,500 मायनस 27,000 मायनस 39,000 मायनस 9,000 79,500. इन्कम साईड जास्त आहे, एक्सपेन्सेस साईड कमी आहे, याचाच अर्थ झालेला आहे तो ग्रॉस प्रॉफिट आहे. टू ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बाय ग्रॉस प्रॉफिट.
ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर फ्रॉम ट्रेडिंग अकाउंट 79,500. तर 79,500 प्लस 6,000 प्लस 1,125 86,625 minus 34,500, 7,000 minus 7,500 minus 1,500 minus 4,500 minus 1,500 minus 630 minus 8,250 28,245. तर या साईडला पण इन्कम साईड जास्त दिसते, एक्सपेन्सेस कमी, म्हणजेच नेट प्रॉफिट. टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. ॲड नेट प्रॉफिट ट्रान्सफर फ्रॉम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 28,245 28,245. 1,20,000 plus 28,245 1,48,245. Okay. 1,48,245 plus 7,500 plus 36,375 plus 30,000 plus 6,000 2,28,120. 15,000 plus 33,750 plus 25,500 plus 16,500 plus 30,000 plus 30,870 plus 13,500 plus 60,000 plus 3,000 2,28,120. प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 7 कंप्लीट झालेला आहे. सॉल्व करा. टेक केअर.